साईडवरचं चालू काम सोडून शेताकडे गिटी नेण्याचा निर्णय चुकीचा ठरला. नमस्कार, मी वैभव गारकर स्वागत करतो तुमच्या माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये. आम्ही तर सकाळी उठून लोक साईडवर पोहोचलो होतो आणि तितक्यामध्ये मशीन पण आली, लगेच कामाला लागली. आणि हो, यावरनं धक्का चेंज केल्यामुळे ट्रॅक्टरने का थोडी अडचण येऊ लागली. महेंद्राला तर थोडी अडचण नाही. आता बघूया आपल्या लॉयनला किती अडचण येते. पण आपला लॉयन तर आरामशीर निघून गेला. डायरेक्ट हायवे वरती पोहोचून निघालो पट्टी साईड. पट्टीवरती ट्रिप खाली करता समजले की आज साईडवरचं काम बंद झालेलं आहे. त्यामुळे पोहोचलो डायरेक्ट क्रेशरवरती पोहोचून पहिली पावती घेतली, लगेच आपला लॉयन घेतला भरून. ट्रिप घेऊन निघालो होतोच की ऑटोमॅटिक रस्त्यामध्ये कड्या खुल्या फालके, थोडीफार गिटी पण सांडली. आता का फालक्याची कडी लागणार नव्हती, त्यामुळे फालकं खोलून जास्त गिटी खाली सांडली, जेणेकरून कड्या बसल्याने निघालो होता डायरेक्ट इरीकड. जस्ट इरीकड निघालो होतो की लॉयन वाटत फसून बसला. आता समजले की लॉयन तर निघत नाही, त्याच्यामुळे दुसरं ट्रॅक्टर बोलून घेतलं लॉयनला काढण्यासाठी. ट्रॅक्टर येईपर्यंत आपलं टोचन पण आलं होतं, लगेच टोचन जोडून घेतलं. आता बघूया याला बाहेर ओढून निघते का. खूप काही प्रयत्नानंतर फायनली आपला लॉयन बाहेर निघाला. लॉयन तर बाहेर निघाला, पण लॉयनला काढता काढता लॉयनची आणि माझी दोघांची पण अवस्था बेकार झाली होती. फायनली इरीवरती पोहोचलो आणि ट्रिप पण झाली खाली. की तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा.